आणि एबीपी माझाची ही एक प्रकारे इलेक्शन एक्सप्रेस आहे, इलेक्शन बस आहे, ज्याच्यावरनं आज आपण मुंबईतनं आजचं संध्याकाळचं बुलेटिन करतोय। आजचा दिवस महत्त्वाचा आहे, आज मकर संक्रांतीचा सण आहे। पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचाराच्या तोफा चांगल्याच धडाडतात। अनेक नेत्यांनी त्यांच्या विरोधकांवरती आरोप प्रत्यारोप केले, बोचरी टीका सुद्धा केली, कटुता सुद्धा येते या निवडणुकीच्या दरम्यान। पण आजचा सणच असा आहे की आपण म्हणतो की कटुता थोडीशी दूर ठेवा, कटुता विसरा, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। तर राजकीय नेत्यांनी सुद्धा आजचा हा मुहूर्त साधत तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं कुणाला म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। अजित पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो आणि संक्रांतीनिमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत, जे विरोधक आहेत, त्यांनाही मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा देतो। राजकीय किलमिषं दूर ठेवली पाहिजेत निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्यासाठी हा तिळगुळ मी त्यांना देतो आहे। मकर संक्रांती हा आपला परंपरेचा एक अतिशय मोठा भाग आहे। मकर संक्रांतीच्या या सणाला आपण आपापसातलं सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करत असतो। मी सर्वसामान्य पनवेलकरांना म्हणेन, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। प्रचाराच्या दरम्यान आहे ते टू द पॉइंट, मुद्द्याला धरून आहे। व्यक्तिगत कुणालाही काही बोलायचं कारण नाही, माझा तो स्वभाव नाही। त्यामुळे प्रत्येक पनवेलकराला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असंच मी म्हणेन। संक्रांतीच्या दिवशी काँग्रेसचे नेते जे आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार यांना निश्चितपणे मी तिळगुळ घ्या आणि समाजात चांगलं गोड बोला, सकारात्मक बोला। कारण की ज्या प्रकारचा त्यांनी ह्या प्रचाराच्या काळामध्ये जे विषय घेतले, समाजात कटुता वाढवण्यामध्ये, समाजातली निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। त्याच्यामुळे मला आज असं वाटते की त्यांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, जनतेसोबतही गोड बोला आणि आमच्या आदरणीय वहिनी खासदार काँग्रेसच्या ज्या आहे त्यांच्यासोबत अधिक गोड बोला। तुम्हाला माहिती, मी माझं पहिलं इलेक्शन जेव्हा जिंकून आली तेव्हा आडम मास्टरजी चा त्या ठिकाणी पराभव झाला, तर प्रथम मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पाया पडली होती। तर नक्कीच आता आम्ही जेव्हा फिरतो गल्लोगल्ली तेव्हा आम्ही विरोधकांना तिळगुळ देत असतो आणि सांगत असतो की गोडगोड तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, पण लोकांची पण गोडगोड बोला आणि गोडगोड कामं पण करा लोकांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.